Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the topic income from house property. In the previous lecture, we have started with this particular unit, which is income from house property. And in that previous lecture, we have seen that there are two types of house properties as per the Income Tax Act. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा एक नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे हाऊस प्रॉपर्टी या दोन प्रकारच्या असतात. द फर्स्ट टाइप ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी अँड सेकंड टाइप ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. In the previous lecture, we have seen these two types of house properties. After that, we have studied the important concepts in the topic income from house property, and at the end of previous lecture, we had seen the format for computing the income from house property. पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट कोणकोणत्या त्या पाहिल्या. त्याचबरोबर हाऊस प्रॉपर्टीचे प्रकार कोणकोणते होतात ते पाहिलं आणि सर्वात शेवटी हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचा फॉर्मॅट देखील आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. ओके, हिअर इज द फॉर्मॅट फॉर आवर रेफरन्स पर्पज. Okay, in today's lecture we are going to see the first example on the computation of income from house property. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचं पहिलं एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, बट बिफोर स्टार्टिंग the example, just for revision purpose, let's see the format for computing the income from house property. This format we have seen in the previous lecture also, but for solving the example here we are going to have a revision of this particular format. Okay, we know that before starting to calculate the income from house property we have to mention 3 points. Okay, the first point which we have to mention is the name of the person, that is name of house owner whose income we are calculating. ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत म्हणजे ज्या व्यक्तीचं घर आहे जो ओनर आहे त्या ओनरचं नाव पहिल्यांदा मेन्शन करावं लागतं. दिस इज द फर्स्ट पॉईंट. आफ्टर दॅट ऑन द सेकंड लाईन वी हॅव टू मेन्शन दॅट वी आर कॉम्प्युटिंग, वी आर कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे आपल्याला सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. Okay, and on the third line we have to mention the assessment year for which we are calculating the income. आपण ज्या असेसमेंट इयरचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय आपल्याला माहिती आहे आपल्या सिलेबसमध्येच एक नोट आहे की ॲकॅडमिक इयर शुड बी कन्सिडर्ड ॲज असेसमेंट इयर. आपले जे शैक्षणिक वर्ष आहे 2021-22 तेच आपलं असेसमेंट इयर आहे असं आपल्या सिलेबसमध्ये एक महत्त्वाची नोट आहे. त्याप्रमाणे आपलं असेसमेंट इयर काय असणार आहे तर 2021-22. ओके, सो बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी हॅव टू मेन्शन these 3 points. ओके, नाव आफ्टर मेन्शनिंग these 3 points now we can draw the format. Okay, here we have to prepare 3 columns. First column is particulars, second column amount in rupees, and third column is also amount in rupees. Okay, we have to draw these 3 columns, and after drawing these 3 columns now we can start with the computation. The computation of income from house property involves 3 steps. जे आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो ते कॅल्क्युलेट करताना ज्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपण 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्यातली पहिली स्टेप काय, द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. जी हाऊस प्रॉपर्टी आहे जे घर आहे त्या घराचं पहिल्यांदा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती असते बघा इथं सांगितलेलं आहे ब्रॅकेटमध्ये हायर ऑफ फॉलोइंग 2, म्हणजे 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. त्या 2पैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग ह्या 2 अमाऊंट कोणत्या, द फर्स्ट अमाऊंट इज एक्सपेक्टेड रेंट अँड सेकंड अमाऊंट इज ॲन्युअल रेंट.
ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर, विच एव्हर इज हायर. मग आता एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. द एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. म्युन्सिपल व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये दिलेली असते, ते पहिल्या कॉलमला घ्या. फेअर रेंट इज ऑल्सो गिवन इन द एक्झाम्पल, इट शुड बी टेकन इन द फर्स्ट कॉलम. स्टँडर्ड रेंट इज ऑल्सो गिवन इन द एक्झाम्पल, इट शुड बी टेकन इन द फर्स्ट कॉलम. आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असेल, फेअर रेंट असेल किंवा स्टँडर्ड रेंट असेल, हे सर्व एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. आपल्याला फक्त त्याच्या अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि सिक्वेन्स हाच पाहिजे. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि सर्वात शेवटी स्टँडर्ड रेंट. ओके, आता या 3 अमाऊंट मेन्शन केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, फर्स्टली वी हॅव टू कम्पेअर द म्युन्सिपल व्हॅल्यू विथ द फेअर रेंट. पहिली स्टेप काय, तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करा आणि त्यापैकी विच एव्हर इज मोअर. ओके, ह्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल ती फाइंड आउट करा आणि त्याला स्टार केलं जातं. ती म्युन्सिपल व्हॅल्यू असो किंवा फेअर रेंट, त्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. जे रक्कम मोठी असेल त्याला स्टार करायचं आणि नंतर काय करायचं, जी स्टार केलेली अमाऊंट आहे, मोठी अमाऊंट, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर आणि त्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस. ओके, म्हणजे स्टार केलेली मोठी रक्कम, त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड रेंट बरोबर करा आणि ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस, दोन्हीपैकी जी लहान रक्कम असेल ती असते आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ओके, आणि त्या आउटर कॉलममध्ये मेन्शन करायचं. त्यामुळे जे एक्सपेक्टेड रेंट आहे, द एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड बाय कम्पेअरिंग द म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. सुरुवातीला आपण म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर, जी मोठी रक्कम आहे ती घेतो, त्याला स्टार करायचं मोठ्या रकमेला. त्याच्यानंतर त्या मोठ्या रकमेचं, स्टार केलेल्या रकमेचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर आणि विच एव्हर इज लेस. आणि जी लेस रक्कम असेल ती असते आपलं स्टँडर्ड रेंटचं उत्तर आणि ते आउटर कॉलममध्ये मेन्शन केलं जातं. हे झालं एक्सपेक्टेड रेंटचं आन्सर जे आउटर कॉलमला आलेलं आहे. दुसरं घ्यायचं असतं ते म्हणजे ॲन्युअल रेंट. ॲन्युअल म्हणजे वार्षिक भाडे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये पर मंथ रेंट दिलेलं असतं. महिन्याचं जे रेंट आहे ते घ्या, वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने करा, वर्षाचं रेंट आउटर कॉलममध्ये येईल. म्हणजे आउटर कॉलममध्ये 2 अमाऊंट आल्या, एक एक्सपेक्टेड रेंटची आणि दुसरे म्हणजे ॲन्युअल रेंटची. ह्या दोन्हीपैकी ह्या ज्या 2 अमाऊंट आहेत, एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंट, त्याच्यापैकी हायर म्हणजे मोठी रक्कम, रे सोडा, हायर अमाऊंट खाली लिहा आणि त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप. दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. And once we calculate the gross annual value, our example is 50% completed. आपण एकदा एखाद्या घराचे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधून काढली की आपलं निम्मं एक्झाम्पल तिथंच झालेलं आहे. ही फर्स्ट स्टेप आहे. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय, सेकंड स्टेप इज टू कॅल्क्युलेट द नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जेवढी आलेली आहे त्याच्यामधून लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. आपल्याला दरवर्षी नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यांना घरपट्टी म्हणजेच म्युन्सिपल टॅक्स पेड करावा लागतो. आपण टॅक्स पेड केला म्हणजे पैसे गेले, आपलं इन्कम तेवढ्यानं कमी होणार, घराचं इन्कम कमी होणार, म्हणून ते लेस केलं जातं. फक्त काय लेस करायचं, टॅक्स पेड बाय ओनर. घराचा जो कोण ओनर आहे त्यानं किती टॅक्स पेड केलेला आहे तेवढीच रक्कम फक्त इथं घ्यायची असते. तुमच्या घराचा ॲक्च्युअल टॅक्स आहे किती हे महत्त्वाचं नाही, तर ॲक्च्युअली किती टॅक्स पेड केलेला आहे तेवढाच फक्त इथे मेन्शन केला जातो. आणि पेड बाय ओनर, घराच्या ओनरने, घराच्या मालकाने किती पेड केला तेवढा लेस करा आणि मग आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळाली, आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. ओके, नेट ॲन्युअल व्हॅल्यू नंतर आता तिसरी आणि शेवटची स्टेप, या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. ओके, हाऊस प्रॉपर्टीसाठी ज्या डिडक्शन्स आहेत त्या सेक्शन 24मध्ये आहेत. त्या डिडक्शन्स किती आहेत, तर देअर आर 2 डिडक्शन्स, 2 डिडक्शन्स आहेत. कोणत्या, त्यातले पहिले डिडक्शन आहे ते म्हणजे फर्स्ट डिडक्शन इज स्टँडर्ड डिडक्शन. पहिली डिडक्शन असते ती म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन. ते किती दिले जाते,
आपली जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्याच्या 30% आणि ती रक्कम घ्यायची पहिल्या कॉलममध्ये. ही कशासाठी दिली जाते? द स्टँडर्ड डिडक्शन इज गिव्हन ॲट द रेट 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू अँड इट इज गिव्हन टू मीट द एक्सपेन्सेस रिलेटेड टू हाऊस प्रॉपर्टी. घराशी रिलेटेड वेगवेगळे खर्च असतात. ओके, मग ते खर्च भागविण्यासाठीच ही डिडक्शन दिली जाते. किती दिली जाते? तर नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. जेवढी आपली ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्याच्या 30% ही स्टँडर्ड डिडक्शन मिळते, ती घ्यायची पहिल्या कॉलममध्ये. ही झाली एक. आणि दुसरी डिडक्शन मिळते ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. इफ एनी ओनर टेक्स लोन फॉर परचेस ऑफ हाऊस ऑर फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. जर घरासाठी कर्ज काढला असेल तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे ती व्याजाची रक्कम इथे घ्यायची. व्याज कर्ज असेल तरच व्याज येईल, जर कर्ज कोणतं नसेल तर व्याजाच्या रक्कमला डॅश येणार आहे. ह्या 2 डिडक्शन घ्यायच्या, त्याखाली रेष सोडून दोन्हींची बेरीज बाहेर. ओके, ही झाली एकूण डिडक्शन. मग आपले नेट ॲन्युअल व्हॅल्यू इथं लिहिलेलीच आहे, त्यातून ह्या डिडक्शन काय करायच्यात? लेस करायच्यात. मग ही वजाबाकी केली आणि वजाबाकी करून जे उत्तर येतं त्याला नाव दिलं जातं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, सो दीज आर द 3 स्टेप्स इन विच वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हा फॉर्मॅट आहे, फॉर्मॅटप्रमाणे या 3 स्टेप्स आहेत. ओके, नाव वी विल अप्लाय these 3 steps in computing in solving the example number 1. जो काय आपण आत्ता फॉर्मॅट पाहिला त्या फॉर्मॅटचा वापर करून आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं हे पहिले एक्झाम्पल आता पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. रीड द एक्झाम्पल केअरफुली. मिस्टर अजय ओन्स ए हाऊस इन सातारा. Full stop. This is the first sentence of this example. Okay, in this sentence the first important thing is the name of person is Mr. Ajay. व्यक्तीचं नाव काय आहे? तर अजय. आपण ज्या वेळेला त्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करू त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला हे नाव मेन्शन करावं लागतं. सेकंड थिंग काय की ही ओन्स ए हाऊस इन सातारा. सातारा शहरामध्ये या व्यक्तीचं स्वतःचं घर आहे. आता त्या घराविषयी काय सांगितले? ही प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्या घराची आपल्याला काय काय माहिती दिली बघा. द फर्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल व्हॅल्यू ₹70,000. या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं. म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? तर म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू of our house property as per the terms and conditions as per the norms of municipal corporations like ग्रामपंचायत, नगरपालिका और महानगरपालिका. आपलं घर गावामध्ये असेल तर ग्रामपंचायत असते, शहरामध्ये असेल तर नगरपालिका असते, मोठं शहर असेल तर महानगरपालिका असते. आपलं घर ज्या ठिकाणी आहे तिथल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किती व्हॅल्यू आहे, किती किंमत आहे, त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. या व्यक्तीचं जे घर आहे त्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? तर ती 70,000 आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज फेअर रेंट ₹1,10,000. फेअर रेंट 1,10,000. फेअर रेंटचा अर्थ काय? तर इफ धिस हाऊस इज गिवन ऑन अ रेंट देन वी विल गेट ₹1,10,000 ॲज अ रेंट फॉर फुल इयर. जर हे घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं तर वर्षाचं किती भाडं मिळू शकतं? त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. फेअर रेंट मीन्स द रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ द हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. वर्षभरासाठी जर घर रेंटवरती दिलं तर वर्षाचं किती भाडं मिळू शकतं? त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. ते दिले किती? तर 1,10,000. दिस इज सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट इज स्टँडर्ड रेंट ₹1,00,000. स्टँडर्ड रेंट किती आहे वर्षाचं? तर 1,00,000 आहे. ह्या सर्व अमाऊंट वर्षाच्या आहेत, बरोबर. मग स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? तर स्टँडर्ड रेंट मीन्स मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या भाडेकरूकडून जास्तीत जास्त किती रेंट घेऊ शकतो, किती भाडे घेऊ शकतो, त्याला मॅक्सिमम रेंट असं म्हटलं जातं. हिअर मॅक्सिमम रेंट इज ₹1,00,000. ह्या 3 गोष्टी झाल्या. आणि आपण ज्या वेळेला इन्कम कॅल्क्युलेट करतो हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम तेव्हा ह्या 3 गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट इज मंथली रेंट ₹10,000. एका महिन्याचं रेंट आहे किती? 10,000. हे महिन्याचं रेंट आहे 10,000.
वर्षाचं रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने केलं, 10,000 गुणिले 12 1,20,000 हे वर्षाचं रेंट येईल. हे पण आपण एक्झाम्पलमध्ये कन्सिडर करतो. त्याच्यानंतर द नेक्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल टॅक्स ₹6,000. हे जे घर आहे या घराचा वर्षभराचा टॅक्स आहे किती, तर तो आहे 6,000. आणि त्या 6,000पैकी म्युन्सिपल टॅक्स पेड किती आहे, तर पेड सांगितलं किती, तर 4,000 टॅक्स हा ॲक्च्युली पेड केलेला आहे. टोटल टॅक्स 6,000 आहे, पण त्यापैकी पेड किती केला, फक्त 4,000. आणि आपण आत्ताच फॉर्मॅटमध्ये पाहिलं टॅक्स ॲक्च्युली किती पेड केला त्याचा विचार करावा लागतो. तुमचा घराचा टॅक्स आहे किती हे महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे घराचा टॅक्स किती ते मी कट केलं, ते लागणार नाही. ॲक्च्युली पेड किती केला, 4,000, तेवढंच फक्त आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं इंटरेस्ट ऑन लोन ₹8,000. कर्ज आहे, कर्जावरचं व्याज 8,000 आहे. आता कर्ज कशासाठीचं आहे सांगितलं नाही, म्हणजे ते घरासाठीचंच कर्ज असेल, त्यामुळे त्याच्यावरचं व्याज आहे किती, ₹8,000. ओके, हा एक खर्च आहे. पुढे सांगितलं आहे ग्राउंड रेंट पेड 1,000. घराच्या आजूबाजूला एखादं ग्राउंड आहे, त्याचं रेंट भाडं पेड केलं ₹1,000. ओके, आणि शेवटी आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा खर्च ₹3,000. या घराच्या दुरुस्तीचा देखभालीचा खर्च झाला किती, तर ₹3,000 हा खर्च आहे. ओके, आता जर आपण शेवटचे 2 एक्सपेन्सेस पाहिले, द लास्ट 2 एक्सपेन्सेस ग्राउंड रेंट अँड रिपेअर्स अँड मेंटेनन्स. ओके, these 2 expenses are related to house property, but these expenses are totally ignored while computing the income from house property. Why they are ignored? It is because as per the rule, while calculating income from house property, we should consider only 2 expenses. First one is municipal tax paid and second expenses is interest on loan. नियम काय सांगतो की कोणत्याही हाऊस प्रॉपर्टीचं, कोणत्याही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करत असताना फक्त आणि फक्त 2च खर्च विचारात घ्यायचे. पहिला म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स किती पेड केला आहे, हा पहिला खर्च, आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन, जिथं हे दोन्ही पण खर्च दिलेत, म्युन्सिपल टॅक्स पेड आणि इंटरेस्ट ऑन लोन. Okay, only these 2 expenses should be considered. Remaining expenses, other expenses should be totally ignored. बाकी कोणताही खर्च असो तो सर्व खर्च इग्नोर करायचे, फक्त हेच 2 खर्च विचारामध्ये घ्यावे लागतात. त्यामुळे हे जे बाकीचे खर्च होते, ग्राउंड रेंट पेड केलं किंवा रिपेअर्सचा खर्च 3,000, दे आर टोटली इग्नोर्ड. ओके, आणि शेवटी काय सांगितलं, कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 21-22. 2021-22 असेसमेंट इयरसाठी आपल्याला इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आपण आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय, व्यक्तीचं नाव आहे मिस्टर अजय. सो फर्स्ट वी शुड मेन्शन द नेम ऑफ ओनर, मिस्टर अजय. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट. आफ्टर दॅट आपल्याला हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करायचे आहे. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत, हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. कोणत्या इयरसाठी, असेसमेंट इयर 21-22. असेसमेंट इयर 21-22 इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, so before starting to calculate the income from house property, we have to mention these 3 points. First, the name of owner. Second, which income we are calculating, and third, for which assessment year we are calculating the income. पहिल्यांदा ओनरचं नाव लिहिलं, सेकंड लाईनला आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय ते लिहिलं, आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरचं कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन केलं. Okay, after mentioning these 3 points, now we can draw the format. We know that the format includes 3 columns. First column is particulars, second column amount in rupees, and third column is also amount in rupees. And we have to draw these 3 columns for 3/4 page or for full 1 page of the notebook. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज हे 3 कॉलम आपण ड्रॉ करायचे आहेत. ओके, after drawing these 3 columns, now we can start to calculate the income from house property. And as per the format which we have just seen, as per the format there are 3 steps. First step is to calculate the gross annual value. ही पहिली स्टेप आहे, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ती कशी कॅल्क्युलेट करतो, तर त्यासाठी नियम आहे हायर ऑफ फॉलोइंग 2. 2 अमाऊंट शोधून काढायच्यात.
त्या दोनपैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग आता त्या दोन अमाऊंट कोणत्या, तर त्यातली पहिली अमाऊंट असते ती म्हणजे एक्सपेक्टेड रेंट. ओके, आणि दुसरी अमाऊंट असते ती म्हणजे ॲन्युअल रेंट. ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट करणे एकदम इझी आहे. बघा, आपण ॲन्युअल रेंट अगोदर कॅल्क्युलेट करूया वाटलेस. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, महिन्याचं रेंट किती आहे. बघा एक मिनिट, महिन्याचं रेंट आहे किती, तर 10,000 रुपये आहे. हे महिन्याचं आहे. मग वर्षाचं रेंट कसं कॅल्क्युलेट करणार, महिन्याचं 10,000, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, अमाऊंट किती आली बाहेर, तर 1,20,000 रुपये. बरोबर. पर मंथ रेंट इज ₹10,000. सो ॲन्युअल रेंट ₹10,000 इंटू 12 मंथ्स, वर्षाचं रेंट आलं 1,20,000. हे झालं ॲन्युअल रेंटचं उत्तर. आता आपल्याला त्याच्या अगोदर एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करायचे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं, तर एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. आता त्याच्या अमाऊंट दिलेले आहेत. पहिल्यांदा घेऊया म्युन्सिपल व्हॅल्यू. किती आहे बघा, म्युन्सिपल व्हॅल्यूची अमाऊंट आहे 70,000 रुपये. ती पहिल्या कॉलमला घेतली 70,000. दिस इज फर्स्ट. त्यानंतर घ्यायची आपल्याला फेअर रेंटची अमाऊंट. फेअर रेंट किती आहे बघा, फेअर रेंट दिले 1,10,000. तेच इथे घेतलं फेअर रेंट 1,10,000. आणि तिसरा पाहिजे आपल्याला स्टँडर्ड रेंट. ते किती आहे बघा, स्टँडर्ड रेंट दिलेलं आहे ते आहे 1,00,000 रुपये. बरोबर. मग स्टँडर्ड रेंट दिलं किती, 1,00,000 रुपये. पहिल्यांदा या सिक्वेन्सनं आपल्याला सर्व गोष्टी ह्या मेन्शन कराव्या लागतात. पहिल्यांदा आपण म्युन्सिपल व्हॅल्यू लिहिली 70,000, फेअर रेंट 1,10,000 आणि स्टँडर्ड रेंट किती, 1,00,000 रुपये. आता पहिल्यांदा काय करायचं बघा, इथं दिलेलं आहे. तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. मग आता बघा, म्युन्सिपल व्हॅल्यू 70 आहे आणि दुसरी किंमत आहे 1,10,000. ह्या दोन्हीतलं मोठं 70,000 आणि 1,10,000, दोन्हीतली मोठी रक्कम कोणती, तर 1,10,000. बरोबर. जी मोठी रक्कम आहे त्याला स्टार केलं किंवा डॉट केला. नंतर काय करायचं, जी मोठी रक्कम आहे ज्याला आपण स्टार केलेलं आहे, किती रक्कम आहे ती, 1,10,000, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंट किती आहे, 1,00,000. बरोबर. आणि ह्या दोन्हीपैकी काय लिहिले बघा, विच एव्हर इज लेस. मग सांगा, स्टार केलेली रक्कम 1,10,000, त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड रेंट बरोबर ते 1,00,000. ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस. मग सांगा, 1,10 आणि 1 ह्यातलं लहान रक्कम कोणती, तर 1,00,000 रुपये. ते झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. बरोबर. एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलमला ते मेन्शन केलं किती, 1,00,000 रुपये. त्यामुळे हे जे एक्सपेक्टेड रेंट आहे, दिस एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. पुन्हा एकदा बघा, एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू घ्यायची, ती 70,000 आहे. फेअर रेंट 2 नंबरला ते 1,10,000 आहे. आणि तिसरं स्टँडर्ड रेंट ते आहे 1,00,000 रुपये. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोअर. मग 70,000 आणि 1,10,000 ह्यातली मोठी रक्कम कोणती, तर 1,10,000. त्याला मी स्टार केलं. ओके. त्यानंतर काय करायचं, जी स्टार केलेली अमाऊंट आहे 1,10,000, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर आणि विच एव्हर इज लेस. मग 1,10,000 आणि 1,00,000 ह्या दोन्हीतलं लेस लहान रक्कम कोणती, तर 1,00,000. ती असते आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ते घेतलं तिथं 1,00,000 रुपये. त्यामुळे एक्सपेक्टेड रेंट 1,00,000 आलं आहे आणि ॲन्युअल रेंट आपलं 1,20,000 आले. 1,00,000 आणि 1,20,000 ह्या दोन्हीपैकी आपल्याला काय पाहिजे, हायर म्हणजे मोठी रक्कम. मग सांगा, 1,00,000 मोठे का 1,20,000, ऑब्वियसली 1,20,000. रे सोडून ते खाली लिहिलं 1,20,000 आणि त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके. सो दिस इज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ धिस पर्टिक्युलर हाऊस प्रॉपर्टी. हे जे काय घर आहे या घराची ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आहे. ओके. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती किती आली आपली, तर 1,20,000. एकदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं 50% एक्झाम्पल कंप्लीट आहे. ओके. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर सेकंड स्टेप असते ती म्हणजे नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. ते कशी केली जाते, तर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त एक ओळ जागा सोडून लिहायचं, लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. दरवर्षी जो घराचा टॅक्स पेड करावा लागतो, ओके, त्याला आपण म्युन्सिपल टॅक्स, मराठीमध्ये घरपट्टी आपण असं म्हणतो, तो किती पेड केला आहे ओनरने, तो लेस का करायचा, कारण आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे
आपण टॅक्स पेड केला म्हणजे पैसे गेले म्हणजे आपलं इन्कम तेवढ्याने कमी होणार, म्हणून ते करायचं लेस. टॅक्स बघा किती पेड केला, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे म्युन्सिपल टॅक्स आहे 6,000, परंतु पेड किती केला आहे फक्त तर 4,000 पेड केलेला आहे. जेवढा पेड केला तेवढाच घ्यायचा, म्हणून पेड किती केला 4,000, वजाबाकी केली 1,20,000मधून 4,000 गेले, वजाबाकी राहिली 1,16,000. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, त्यामुळे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड वजा केला की आपल्याला ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. ओके, नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. ओके, ती झाल्यानंतर फक्त आता तिसरी आणि शेवटची स्टेप नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. ओके, हाऊस प्रॉपर्टी हा जो टॉपिक आहे याच्या डिडक्शन्स सेक्शन 24मध्ये दिलेल्या आहेत. एकूण 2 डिडक्शन्स आहेत. देअर आर 2 डिडक्शन्स. फर्स्ट डिडक्शन इज स्टँडर्ड डिडक्शन. ती किती दिली जाते 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. मग आता बघा आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आली 1,16,000 आली. 1,16,000च्या किती टक्के 30%. मग 1,16,000च्या 30% म्हणजे किती आली तर ती आली 34,800. ओके, जी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली असते त्याच्या 30% ही डिडक्शन दिली जाते. आपली जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे ती किती आहे, या एक्झाम्पलमध्ये 1,16,000 आहे ना, त्याच्या 30% ती आली पहिल्या कॉलमला घ्या 34,800. ही डिडक्शन कशासाठी दिली जाते आणि ही 30%च दिली जाते. कशासाठी तर कोणतंही घर असेल, ओके, ते घर जास्त वर्ष टिकण्यासाठी त्या घराचा दरवर्षी किंवा काही वर्षांनी किरकोळ काही खर्च करावा लागतो. ओके, मग एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च शून्य असतो, एखाद्या वर्षी खर्च हा जास्त असतो. म्हणून हा जो काही खर्च आहे घराशी रिलेटेड तो खर्च भागविण्यासाठीच ही डिडक्शन दिली जाते. ती किती दिली जाते 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ती आपण इथं मेन्शन केली, अमाऊंट आली 34,800. ही पहिली डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन मिळते ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. If the owner has taken any loan for the house, then interest on such loan is shown as a deduction. जर कर्ज काय घेतलं असेल घरासाठी तर त्याच्यावरचे व्याज आपण इथं डिडक्शन म्हणून दाखवू शकतो. बघा किती इंटरेस्ट ऑन लोन. एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट ऑन लोन किती आहे तर ते दिले 8,000 रुपये. एवढं व्याज आहे, ते व्याज आहे जसं लिहिलं किती 8,000 रुपये. एवढे 2च खर्च फक्त विचारामध्ये घ्यायचे. बघा आपलं एक्झाम्पलमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या म्युन्सिपल व्हॅल्यू आपणच घेतली, फेअर रेंट घेतलं, स्टँडर्ड रेंट घेतलं, मंथली रेंट घेतलं, टॅक्स 6,000 होता त्यापैकी 4,000 पेड केला ते घेतलं, इंटरेस्ट ऑन लोन आत्ताच घेतलेला आहे. फक्त आपण ग्राउंड रेंट पेड हे विचारात घेणार नाही, रिपेअर्स आणि मेंटेनन्ससुद्धा घेणार नाही. कारण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक नोट पाहिलेली आहे की ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट व्हाईल कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी we should consider only 2 expenses. The first one is municipal tax paid and second expenses is interest on loan. Only these 2 expenses should be considered, and remaining any expenses relating to house, it should be totally ignored. घराशी रिलेटेड कोणताही खर्च असेल तर तो पूर्णपणे इग्नोर केला जातो. फक्त हे 2 खर्च, एक म्हणजे घराचा टॅक्स पेड केलेला आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन, एवढेच 2 खर्च फक्त विचारामध्ये घेतले जातात. त्याप्रमाणे आपण ते खर्च घेतले. जे बाकीचे 2 खर्च होते ते विचारात घ्यायचे नाही म्हणून ते इग्नोर केले. बघा दोन्ही खर्च लिहिले, डिडक्शन 2 मिळाल्या, स्टँडर्ड डिडक्शन आणि इंटरेस्ट ऑन लोन. त्याच्याखाली रेश सोडून बेरीज बाहेर घेतली, बेरीज झाली किती 42,800. आता काय करायचं आहे, आपले नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे 1,16,000. त्यातून डिडक्शन्स काय करायचे आहेत बघा लेस. डिडक्शनचा मराठी अर्थ तो वजावट, त्यामुळे त्या लेस करायच्या. मग 1,16,000मधून 42,800 गेले, वजाबाकी खाली घेतली, ती आली 73,200 आणि त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, हे जे कोण व्यक्ती आहेत मिस्टर अजय, एक्झाम्पलमध्ये सांगितले की मिस्टर अजय ओन्स ए हाऊस इन साताऱ्यामध्ये त्यांचं घर आहे. त्यांच्या घराची जी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दिलेली होती त्याच्यावरून आपण त्यांच्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट केलं, ते किती आलं 73,200. हे वर्षभराचं त्यांच्या घराचं इन्कम आहे. ओके, आणि हे कॅल्क्युलेट करताना आपण 3 स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलं. पहिल्या स्टेपमध्ये आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती 1,20,000 आली.
सेकंड स्टेपमध्ये नेट आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती 1,16,000 आली. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये त्यातून डिडक्शन्स वजा केल्या आणि इन्कम किती कॅल्क्युलेट केलं तर 73,200. ओके, सो दिस इज द इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी सिच्युएटेड इन सातारा. या व्यक्तीचं जे साताऱ्यामध्ये घर आहे, या घराचं इन्कम हे 73,200 एवढे इन्कम आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. कोणतंही घर असेल तर त्या घराची आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यावरून या प्रकारे आपण त्या घराचे इन्कम हे कॅल्क्युलेट करू शकतो. Okay, this is the first example on this particular topic. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see one another example on this particular topic. Okay, so that's it for this lecture. Here we will stop. Thank you very much.